राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे व यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील सर्व घटकांना या अर्थसंकल्पातून न्याय व विकासाची संधी मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे व 11 गड किल्ले जागतिक पातळीवर पाठवण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. याशिवाय अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली व जम्मू काश्मीरमध्येही महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या व्हिडिओमध्ये आपण या अर्थसंकल्पातील सरकारचे टॉपचे 10 निर्णय बघणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. जालना, यवतमाळ, पुणे, लोणावळा या रेल्वे मार्गासाठी 50% रक्कम सरकार देणार आहे व ही 4थी मार्गिका असणार आहे व यासोबतच 6 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. 7,500 किलोमीटर रस्त्याची कामेही हातात घेण्यात येणार आहे व यासोबतच सार्वजनिक बांधकामासाठी 19,000 कोटी रुपये देण्यात येणार आहे व वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू हा पालघरपर्यंत केला जाणार आहे. रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी रुपये व मिरकरवाडा बंदर हे नव्याने करण्यात येत आहे. संजय गांधी निराधार योजनेत 1,000 वरून 1,500 रुपये पेन्शन दिली जाणार आहे व प्रत्येक तालुक्यामध्ये एक शववाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेडिओ क्लब जेटीसाठी 227 कोटी रुपयाचे काम सुरू होणार आहे व मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये दवोस येथे 19 कंपन्यांसोबत करार झाले आहेत अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. निर्यातवाढीसाठी 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहे व मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत 196 कोटी रुपयाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे व या ठिकाणी मॉल करण्यात येणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी आवश्यक ध्येय धोरणाची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतकऱ्यासाठी सौर व कृषी पंप योजना राबवण्यात येणार आहे व यामध्ये 8,50,000 नवीन कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. शेळी, मेंढी व राळ योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा ठराव सरकारकडे देण्यात आला. येत्या 3 वर्षात 155 प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येईल, त्यासाठी 15,000 कोटी रुपयाची गरज आहे. 37,000 अंगणवाडींना सौर ऊर्जा दिली जाईल व 1 लाख महिलांना रोजगार देण्यात येईल व अंगणवाडी सेविकांची 14 लाख पदे भरण्यात आली आहे. 44 लाख नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3,000 कोटी रुपयाची मदत दिली गेली आहे. 5,000 पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहे. महिला आणि बालकल्याण विभागासाठी 3,107 कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली आहे. मुलींना 18 वर्षापर्यंत विविध टप्प्यांमध्ये 1,01,000 रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. खेळाडूंसाठी मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभाव विकास केंद्र अशी खेळांसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. आशियाई स्पर्धेमध्ये पदक मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंच्या पारितोषिकामध्ये 10 पटीने वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी 1 कोटी रुपये, रौप्य पदकासाठी 75 लाख रुपये व कांस्य पदकासाठी 50 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येत आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.